बघा, हे महाराष्ट्रामध्ये जो विषय आहे छत्रपती घराणे म्हणून मी बोलत नाही, परंतु ह्या संघटनाचं मी कशासाठी बोलतोय संघटनाचं. आता तुम्ही सांगा, बहिर्जी नायकांचा एवढा मोठा इतिहास आहे, हे संभाजी ब्रिगेड कधी बोललं? इतिहासकारांनी एवढा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा तोडमोड करून. त्यांनी बहिर्जी नायकांच्या वरती एक पान लिहिलं, शिवा काशीदारांच्या वरती एक पान लिहिलं, जीवा महालेंच्या वरती एक पान लिहिलं. अरे बाजी प्रभू देशपांडेचा इतिहास पण चुकीचा आहे असं ते सांगायला कमी करत नाहीत. अरे जो बाजी प्रभू देशपांडे स्वतः त्या पावनखिंडीत लढतोय, माझा राजा गडावरती पोचल्याशिवाय मी खिंड सोडणार नाही, माझा राजा गडावरती पोचला, तोफेचा आवाज जोपर्यंत कानावरती येत नाही तोपर्यंत माझा प्राण सोडणार नाही. तुम्ही मतासाठी त्या ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय? हे महाराष्ट्रातला बहुजन समाज खपून घेणार नाही. बहुजन समाजाच्या पूर्ण हे सगळं लक्षात आलेलं आहे. अरे मग आता तुम्ही ह्या ब्रिगेडांना माझा सवाल आहे, तुमच्या आई वडिलाचं लग्न ब्राह्मणाने लावलं, मग त्याने काय बायको सोडायची? तुमचं लग्न ब्राह्मणाने लावलं, तू काय बायको सोडणार? तुमच्या घराची वास्तुशांतीचा पायाभरणी ब्राह्मणाने केला, घर पाडणार का? काय काय करणार तुम्ही? एखादा प्रवृत्ती सगळ्या समाजात असते. मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात किती लोक होती? ती काही प्रवृत्ती होती ना. दुसरा मराठा समाज सुद्धा ताकदीनं शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढत होता ना. म्हणून काय एखादी अख्खी जात बदनाम असते काय? एखादा ब्राह्मण चुकीचा असेल ना, तुम्ही सगळ्या ब्राह्मणांना शिव्या देता कशासाठी? कुणी अधिकार दिला तुम्हाला? आणि हे आता नुसतं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर करून राजकारणाची पोळी भाजण्याचा जो धंदा आहे, तो धंदा महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांनी ओळखलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा पोरांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.